कमळे, तुला आबा आणि सरुकाकीची एवढी आठवण आली ती आणि तरी बी तुला गावाकडे जायला नाही मिळालं. तुला लय वाईट वाटत असेल की नाही? आता काय करायचं ग? ऋषी सर म्हणलं ते बी बरोबरच आहे. आणि तुला तर माहित आहे, इकडे यायच्या आधी आबांनी मला काय सांगितलं होतं. निंगे मला लय शिकायचं आहे, कशातच कमी पडायचं नाही. माझ्या शिक्षणापुढे मी स्वतःला बी काही समजत नाही. आणि ऋषी सर म्हणलं ते बरोबर आहे. आबांनी मला इथं शिक्षणासाठी पाठवलंय. मग जर त्यासनी कळलं की मी स्पर्धेची तयारी सोडून गावाकडे आलो तर आबासनी नाही आवडणार ग. चल बाई कमळे, लायब्ररीत जाऊ. तो वादाच्या स्पर्धेचा अभ्यास करत बस बाई तू. होय, आणि मला नंतर अन्नपूर्णा आजींकडे बी जायचं. हां, आता ना काय काम काढलंस? अगं सकाळी आजोबा पडलं ना गं, मग त्यांची विचारपूस करायला नको का? होय बाई, तू ये जाऊन. मला अभ्यास आहे, कालचाच अभ्यास बाकी आहे, तो करतो. हां, आणि मी विचारलं म्हणून सांग. ठीक आहे. चल चल. तुम्हाला लवकरात लवकर भेट. मला खूप मोठी न्यूज द्यायची आहे. ओके, चल बाय. ए गावच्या, माय गॉड, यू अगेन. काय तुझं? का आली पुन्हा आता इथे? मी आजोबासनी भेटायला आलोय. का? तू काय डॉक्टर आहे का? डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आहेत, सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला यायचं असतं तुला. आणि का? ए, मी अजून बोलणं झालंय का? बोलली असं? डिड आय से दॅट? नो ना. आणि काय का गावच्या, माझ्या वेड्या आजीचा फायदा उचलतीयस तू? आणि का? अगं काय तर वाटू दे तुला. हां, आजी आहे ना व, असं बोलत्यास. आणि मी बोललो ना आजोबासनी भेटायला आलोय. का? काय झालंय त्यांना? तुझं आजोबा आज व्हीलचेअरवरनं पडलं हे बी तुला माहिती नाही? ए, ओव्हर स्मार्ट बनायला जाऊ नको. हा तुझा जो सगळा ओव्हर स्मार्टनेस आहे ना, तो मी असं उडवणार आहे. थोडे दिवस थांब बस, बघतेस मी कसा ओव्हर स्मार्टनेस दाखवते मला. कॉलेजची GS झालीस ना तू, पण GS असून तुझ्याकडे 0 पॉवर उरणार आहे. आणि इथे जे सतत तू येत असते ना, ते पण येणं मी तुझं कमी करून टाकणार आहे, बंदच करून टाकणार आहे. कळलं का कमळी टमळी? आता तुझ्या कानावर ना मी एक खूप मोठी न्यूज देणार आहे. तुझ्या कुठल्या बी कसल्या बी न्यूजमध्ये मला काही बी इंटरेस्ट नाही. मी इथं आजोबांना भेटायला आलोय, ते झालं की जाईल. यू नो व्हॉट, मी ना आता तुला बिग न्यूज सांगणारच आहे. ती न्यूज जेव्हा तू ऐकशील ना, तुझ्या पायाखालची ती जमीन उडते असं काही ते बोलतात ना, ते होणार तुझ्यासोबत. ए गावच्या, निघाली कुठे? हा, आता तर तुला माझी न्यूज ऐकावीच लागेल, कारण की ती न्यूज ऐकली ना की बॉम्ब फुटल्यावर कसा आवाज होतो, बुम, तसा तुझ्या कानात आवाज होणार आहे. सो तुला माहिती आहे, माझं लग्न ठरलंय.